नावेतील 3 प्रवासी द मा मिरासदार यांची रूपांतरित कादंबरी. प्रकरण 7. आमचे हे बोलणे चालू होते त्यावेळी माझ्या मनात कितीतरी विचार भरकटत होते. इकडे हात काम करीतच होते आणि आमची नाव झपाट्याने पाणी कापीत पुढे आली होती. मगाशी पाहिलेली गडी आणि तिची विस्तीर्ण भिंत आता पुष्कळच मागे राहिली होती. नदीचा एक लहानसा प्रवाह मध्येच बाजूला वाहत गेला होता. त्या बाजूला जरा खाली एक छोटेसे धरण बांधलेले दिसत होते. तिथे अडून राहिलेले पाणी खळवळून मागे हटत होते. जवळच्याच एका कालव्यात शिरत होते. कालव्याच्या पाण्याचा पांढरा शुभ्र पट्टा लांबवर उन्हात चमचमत होता. आसपास कामाला क्वचित कुठं माणसे आढळत होती. नदीतून जाणारी आमची एकच नाव त्यावेळी असल्यामुळे ही माणसे गटकाभर आपला कामधंदा सोडून आमच्याकडे टोकारून पाहत आणि पुन्हा आपल्या कामाला लागत. खरे म्हणजे या नदीत विहार करायला अनेक हौशी मंडळी नेहमी येत असतात असे मी ऐकले होते. पण आज तरी आमच्याशिवाय दुसरी कुठलीच नाव दिसत नव्हती. इकडे तिकडे पाहून कंटाळल्यावर माझे लक्ष एकाएकी नावेतील सामानाकडे गेले. कपड्यांच्या बाहेर काढून ठेवलेल्या बुचक्यात मला राजाची ब्लेझरची पॅन्ट दिसली. आधी 2-3 दिवस राजाने ती आम्हाला घरी दाखवली होती. तिचा रंग काही चमत्कारिकच होता. आम्ही विचारले तेव्हा राजालाही तो सांगता आला नाही. राजाने ती अंगात घालून पाहिली तेव्हा ऐटीत विचारले, काय, कशी काय दिसते ही पॅन्ट मला? बंडूने राजाकडे बराच वेळ कुतूहलाने पाहिले. खरं सांगू? सांग. शेतातलं बुजगावणं असतं ना, तसा तू दिसतोस आता. त्या दृष्टीनं म्हणशील तर झक्क आहे. मीही नंतर गंभीरपणे त्याला सांगितले की बाबा रे, तुला ही पॅन्ट मुळीच शोभत नाही. तुलाच काय, पण कुठल्याही माणूस नावाच्या प्राण्याला ती बरी दिसणार नाही. हे ऐकल्यावर राजा फारच उखडला. रागारागानं त्याने बराच वेळ आरडाओरडा केला. आम्हाला कपड्यातली काही अक्कल नाही असे निर्णायक सुरात त्याने सांगून टाकले. अगदी हातपाय आपटून जाहीर केले. आता सामानात ती पॅन्ट बघून मला पुन्हा भीती वाटू लागली. जर राजा प्रवासात ही पॅन्ट घालणार असेल तर फार धोका आहे. कारण तिच्यामुळे आसपासच्या सगळ्या लोकांचे लक्ष आपल्याकडे संशयाने लागणार आणि प्रवासात निष्कारण विघ्न येणार. म्हणून मी बंडूला म्हटले, बंड्या, ही बघितलीस का राजाची पॅन्ट? लेखाच्यानं आपल्याला नकळत खुशाल सामानात कोंबली आहे. राजा गाढव आहे. बंडू वल्ले मारता मारता म्हणाला. बंडूने आणखी काही शिव्या राजाला घातल्या असत्या, पण तेवढ्यात त्याचे लक्ष लांबवर कुठेतरी गेले. त्याची मुद्रा बदलल्यासारखी दिसली. त्याचा चेहरा एकदम सात्विक आणि प्रेमळ दिसू लागला. ते पाहून मला कुतूहल वाटले. काय रे, काय झालं? बंडूने लांबवर हात केला. ते बघितलंस काय? बाबा महाराजांची समाधी. बरं, मग आपण इथं उतरूया, समाधीचं दर्शन घेऊ आणि परत येऊ. त्याने दाखवलेल्या दिशेकडे डोळे ताणून पाहिले, पण मला बाबा महाराजही दिसले नाहीत आणि त्यांची समाधीही दिसली नाही. हे कोण बुवा बाबा महाराज? मी विचारले. वा, बाबा महाराज माहीत नाही? कमाल आहे. कशाला जगलास इतके दिवस? बंडू रागारागाने माझ्याकडे पाहू लागला. होय, पण कोण हे सांगशील तर खरं? आहा, बंडूने डोळे मिटले. मोठे सत्पुरुष होऊन गेले. अलौकिक. त्यांची समाधीही जक्क आहे. दर्शन घेतलं म्हणजे कसं बरं वाटतं. जायचं का तिकडे? बंडूचे बोलणे मला मान्य होण्यासारखे नव्हते. बुवा महाराज,
बैरागी म्हटल्याबरोबर बंडोबाची स्वारी पाघळते, तसे मला कधी होत नाही. मी आपला कोरडा ठणठणीत असतो. बंडू मात्र कुठेही गेला तरी बुवा सत्पुरुष साधुपुरुष यांच्या चौकशा करीत बसतो. देवळात जाईल, समाधीच्या तरी पाया पडेल, त्याशिवाय त्याला बरेच वाटणार नाही. मला असला प्रकार कधी आवडत नाही. हो, नाही म्हणायला एकदा आळंदीला ज्ञानेश्वराची समाधी पाहिल्यावर मात्र मला फार बरे वाटले होते. ज्ञानेश्वराच्या समाधीपाशी डोके टेकल्यावर मनाला कसे उदात्त, भव्य आणि काव्यमय वाटले. आपण कुणीतरी फार चांगले गृहस्थ आहोत आणि काहीतरी फार चांगली गोष्ट करीत आहोत असे वाटले. मनात त्यावेळी नाना विचार आले. एरवी आपण किती वाईट गोष्टी करतो, किती दुष्टपणाने वागतो, किती पापे करीत असतो. त्यापेक्षा इथे येऊन राहावे, या ज्ञानोबा माऊलीच्या कुशीत आणि आयुष्याच्या या पुढचा काळ शांत वृत्तीने घालवावा. कधी पाप म्हणून करू नये. खरोखर त्यावेळी मी उदात्त विचारांनी इतका भारावून गेलो होतो की त्या भरात मी माझ्या सगळ्या मित्रांना आणि नातेवाईकांना त्यांच्या वाईट वर्तनाबद्दल क्षमा करून टाकली. एवढेच नव्हे तर मी मनातून त्यांचे कल्याणच चिंतिले. मी त्यांच्याविषयी किती प्रेमळपणाने विचार करीत आहे हे त्यांना अर्थात ठाऊक नव्हते. ते लेकाचे इच्छेला येईल तसे वागत होते. इथे या खेड्यात एका थोर संतांच्या पायाशी बसून मी केवढे उदात्त विचार करीत आहे याची त्यांना काय कल्पना. पण या गोष्टीची तमा मी बिलकुल बाळगली नाही. मी मनात म्हटले, देवा, ही सगळी मंडळी सुखी असू देत, चांगली असू देत. मी त्यांच्याशी किती चांगुलपणाने वागतो आहे हे त्यांना कळू दे. असो, तर सांगायचा मुद्दा असा की असे मला भरभरून येते. नाही असे नाही, पण क्वचित. एरवी मी असल्या गोष्टींना कधी बधत नाही. बंडूचे आपले नेहमी चाललेले असते. कुठलाही सत्पुरुष दिसला की याने त्याचे पाय धरलेच म्हणून समजा. कुठलीही समाधी दिसली की याने आपले डोके तिथे आदळलेच म्हणून डोळे मिटून सांगावे. असा हा सगळा प्रकार असल्यामुळे बाबा महाराज का कुठल्याशा महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचा बूट त्याने काढल्यावर मी त्याच्या बेताला लगेच मोडता घातला. ते बघून तो भारी खवळला. मला तावातावाने सांगू लागला की केवळ या समाधीचे दर्शन घ्यायला मिळेल म्हणून तर आपण या सहलीला सामील झालो. तिथे जाता येत नसेल तर झक मारते तुमची ती सहल. मला जरूर नाही. हा मी निघालो परत. तू काय समजला आहेस, इत्यादी इत्यादी. दादा बाबा करून मी त्याची समजूत काढली. आता कोळेगाव येईल. तिथे राजा आपली वाट पाहत थांबला असेल. त्याला घेण्यासाठी आपण 5 वाजेपर्यंत तिथे पोचणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी मी त्याला समजावून सांगितल्या. तेव्हा तो घटकाभर गप्प बसला आणि नंतर एकाएकी राजावरच उखडला. या राजाला गाढवाला सगळ्यांच्या बरोबर यायला काय झाले होते. हा आपला खुशाल त्या गावापाशी येऊन थांबणार अन आम्ही मात्र त्याचं ओझं खुशाल इथपर्यंत वागवणार. अरे, हा काय न्याय झाला काय. एवढं धडपडत त्याच्यासाठी जायला तो कोण टिकोजी. त्याला मूर्खाला एवढी अक्कल असू नये का की यांनी आपलं सामान काय म्हणून बाळगावे. बरं, यायचेच होते सहलीला तर मग शनिवारी बँकेला दांडी मारून येत नव्हते काय. काही काम करायला नको, काही नको. नोकरीच्या नावाखाली याला बँकेत कुशाल चकाट्या पिटीत बसायला पाहिजेत. मी तर या गधड्याला चुकून कधी काम करताना पाहिलं नाही. बंडू भडकून सांगू लागला. अरे, किती वेळा मी त्याच्याकडे बँकेत गेलो असेन. काही नाही रे. दिवसभर हा आपला खिडकीत नुसता बसलेला असतो. सोंग मात्र आणतो मोठं. आपण फार कामात आहोत म्हणून. आता तूच सांग,
काय काम असतं रे त्याला त्या भिकारड्या बँकेत? आम्हाला इथं मरावं लागतं पोट भरायला, पण या लेकाच्याला त्याचं काही नाहीच. काही आहे का उपयोग त्याचा? तूच सांग मला. आणि मी विचारतो, या बँकेचा तरी काय उपयोग होत असतो रे आपल्याला? आपलेच पैसे ठेवून घ्यायचे आणि चेक दिला म्हणजे तो परत पाठवायचा का? तर म्हणे सही चुकली. कुठं तारीखच चुकली. माझा तर चेक नेहमी लेखाचे परत पाठवतात आणि वर लिहितात पुन्हा निर्लज्जासारखं, इतके पैसे खात्यात शिल्लक नाहीत. अरे च्या, हा काय चावटपणा? ते काही नाही. आता परत गेलो म्हणजे बँकेतलं खातं बंदच करून टाकणार आहे मी. मूर्ख कुठले. आता आला असता बरोबर तर समाधीचं दर्शन घ्यायला गेलो नसतो का सगळेच? पण नाही ना, बँकेचं निमित्त करून हा खुशाल गटाळ्या घालीत बसला असेल गावभर आणि आम्ही बसलो आहोत याचं सामान सांभाळीत, जसे काही लेकाच्या बापाचे नोकर आहोत. बस, ते काही नाही. आता काठावरच इथं उतरणार आणि खाऊन येणार कुठून तरी. बंडू एकंदरीत फारच भडकलेला दिसला. बराच वेळ बडबड करून त्याचं तोंड दुखू लागलं. तेव्हा तो आपोआप गप्प बसला. तो गप्प बसल्यावर मी त्याला जेव्हा सांगितले की आपण नदीतून चाललो आहोत आणि जवळपास खायला मिळण्याचा काहीही संभव नाही, तेव्हा तो पुन्हा एकदा चिडला. रागारागाने त्याने त्या प्रवासाच्या कल्पनेलाच शिव्या घातल्या. कसला हा नदीतला प्रवास? कुणी मूर्खाने ही कल्पना काढली? छ्या. माणूस मरायला लागलं तरी त्याला इथं खायला नाही मिळायचं. बंडूचे डोके जरासे चमत्कारिक आहे. भडकले म्हणजे भडकले. अशा वेळी त्याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो. मी बराच वेळ गप्प राहून त्याची बडबड ऐकून घेतली. थोड्या वेळाने दमून जाऊन तो आपोआपच शांत झाला. मग मी त्याला सांगितले की बाबा रे, आपण बरोबर घेतलेल्या सामानात फराळाचं सामानही आहे, ते घ्यायचे आपण विसरलेलो नाही. खायचे पदार्थ आहेत, फळं आहेत, सगळं काही आहे. तुला पाहिजे असेल तर खुशाल करंडी उघड आणि घे, काढून घे पाहिजे ते. हे ऐकल्यावर तर तो मऊ झाला. आता ह्यावेळी खायचं म्हणजे जरा हेच वाटतं बुवा, असे तो काहीतरी पुटपुटला. पण शेवटी स्वारी उठली. एका हातात वल्ले घेऊन तशीच उठली आणि करंडे ठेवली होती त्या दिशेने ओंडवी झाली. करंडीच्या वरच्या बाजूला थोडीशी भाजी होती, बटाटे, कांदे होते आणि खायचे सामान अगदी तळाला होते. ते त्याला निघता निघेना. तो आणखीन पुढे पुढे वाकला. शेवटी तो इतका वाकला की त्याच्या हातातले वल्ले एकदम वेडेवाकडे झाले आणि नाव डळमळली. तिची एक बाजू पाण्याशी समांतर झाली आणि दुसरी वर आली. त्याबरोबर बंडोबाची स्वारी कोलमडलीच आणि सरळ सरळ करंडीवर जाऊन आदळली. अशी आदळली की बंडोबाचे डोके थेट करंडीत गेले आणि आत गडप झाले. दोन्ही हात नावेच्या कडेला घट्ट राहिले. फक्त पाय तेवढे वर ताठ झाले. मग बंडूने अशा स्थितीत मोठी किंकाळी फोडणे ही गोष्ट अपरिहार्य होती. अशा अवस्थेत त्याला 1-2 मिनिटे तरी थांबावे लागले, कारण त्याच्या साह्याला यायला मला तेवढा वेळ लागलाच. मग त्याचे हवेत धडपडणारे दोन्ही पाय पकडले आणि खाली आणले, सरळ केले. करंडीतून मुंडके काढून ते परत त्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे बंडू जास्तीच भडकला. एक अक्षर न बोलता त्याने रागारागाने वल्हे हातात घेतले. मुकाटाने तो नाव वल्लवीत राहिला. प्रकरण 7 येथे समाप्त. नावेतील 3 प्रवासी. द मा. मिरासदार.